वेलकम बॅक स्टुडंट. न्यू लेक्चर ऑफ AC सर्किट. विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंत आपण एक्सरसाइज फर्स्ट आणि एक्सरसाइज सेकंड सॉल्व केलेला आहे. आज आपण एक्सरसाइज नंबर 3 ही काय करणार आहे, सॉल्व करणार आहे. ठीक आहे. ज्या विद्यार्थ्यांनी एक्सरसाइज फर्स्ट आणि एक्सरसाइज सेकंड सॉल्व केले आहेत त्यांच्यासाठी मी ऑलरेडी त्याचे सोल्युशन्स तुम्हाला प्रोव्हाइड केले आहेत. ठीक आहे. तर आज आपण स्टार्ट करतो एक्सरसाइज नंबर 3. त्यामध्ये बघा क्वेश्चन नंबर फर्स्ट आहे, when 100 volt DC is applied across a solenoid, current of 1 ampere flows in it. ठीक आहे. बघा क्वेश्चन काय सांगितलं की when 100 volt DC is applied across a solenoid. ठीक आहे. सपोज एखादा सॉलिनॉइड तुमचा, या सॉलिनॉइडला काय केलं आपण 100 volt DC सप्लाय काय केला, अप्लाय केला, त्यावेळेस त्यातून 1 ampere एवढा करंट काय होतोय, फ्लो होतोय. ठीक आहे. when 100 volt AC is applied, when 100 volt AC is applied across the same coil, the current drops to 0.5 ampere. Then current is drops to 0.5 ampere if the frequency of AC source is 50 hertz. Frequency दिली आपल्याला 50 hertz. The impedance and inductance of the solenoid are. तर आपल्याला विचारले इम्पेडन्स म्हणजे आपल्याला Z कॅल्क्युलेट करायचं आहे. ठीक आहे. आणि आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे इंडक्टन्स म्हणजे आपल्याला L कॅल्क्युलेट करायचं आहे. ठीक आहे. हे दोन फॅक्टर आपल्याला काय करायचे, कॅल्क्युलेट करायचे. बघा मग आता क्वेश्चन्समध्ये त्यांनी विचारताना काय सांगितलं आपल्या इथं, ज्यावेळेस आपण 100 व्होल्ट DC अप्लाय करणार आहे. ठीक आहे. वेन 100 व्होल्ट DC इज अप्लाइड ॲट दॅट टाइम करंट किती दिला आहे तुम्हाला, करंट I इक्वल टू 1 एम्पियर. ठीक आहे. त्याच्यावरून आपल्याला Z कॅल्क्युलेट करता येईल, कारण की बघा आपल्याकडे फॉर्म्युला V इक्वल टू I इंटू R. ठीक आहे. आणि आपल्याला माहिती आहे की R मध्येच काय लिहितो आपण, इम्पेडन्स दॅट इज R इक्वल टू Z. ठीक आहे. म्हणजे फॉर्म्युला काय लिहिता आहे तुमचा V इक्वल टू I इंटू Z. ठीक आहे. तर आपल्याला Z कॅल्क्युलेट करायचं आहे. Z किती असेल बघा मग V अपॉन I. ठीक आहे. मग आपल्याला बघा V किती दिला आहे त्यांनी 100 व्होल्ट. ठीक आहे. करंट किती सांगितलं आहे 1 एम्पियर. म्हणजे तुमचा इम्पेडन्स किती असेल, इम्पेडन्स इज इक्वल्स टू 100 ओहम. ठीक आहे. वेन 100 volt DC is applied at the time current is 1 ampere and frequency is 0. ठीक आहे. आपल्याला माहिती फ्रिक्वेन्सी किती असणार आहे, 0 असणार आहे. DC ची फ्रिक्वेन्सी किती असते, 0. त्यानंतर बघा when 100 volt AC is applied. ठीक आहे. ज्यावेळेस आपण AC अप्लाय करणार त्यावेळेस काय सांगितलं, करंट विल बी 0.5 एम्पियर. मग आपल्याकडे पुन्हा फॉर्म्युला बघा V इक्वल टू I इंटू R. म्हणजेच आपण काय लिहितो R इक्वल टू Z, दॅट इज V इक्वल टू काय असणार आहे I इंटू Z. मग व्होल्टेज झेडचा फॉर्म्युला काय असेल बघा, Z इज इक्वल टू काय लिहिणार आपण I V अपॉन I, दॅट इज V दिला आहे तुम्हाला तिथं 100 आणि करंट दिलेला आहे 0.5. ठीक आहे. त्याच्यावरून तुम्हाला Z मिळेल बघा, Z इज इक्वल्स टू 200 ओहम. ठीक आहे. बघा Z मिळालं तुम्हाला 200 ओहम. त्यानंतर आपल्याला विचारले व्हॉट विल बी द इंडक्टन्स. आपल्याला L कॅल्क्युलेट करायचं आहे. ठीक आहे. मग आता L जर का कॅल्क्युलेट करायचं असेल तर आपल्याकडे बघा Z साठी फॉर्म्युला आहे Z इक्वल टू काय लिहितो आपण, स्क्वेअर रूट ऑफ R स्क्वेअर प्लस XL स्क्वेअर. ठीक आहे. म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, XL स्क्वेअर काय करायचं आहे, कॅल्क्युलेट करायचं आहे. स्क्वेअर इन बोथ साईड करूया आपण, काय मिळेल Z स्क्वेअर इक्वल टू R स्क्वेअर प्लस XL स्क्वेअर. म्हणजे काय मिळेल बघा Z स्क्वेअर मायनस R स्क्वेअर इक्वल टू काय मिळेल, XL स्क्वेअर. ओके. बघा मग आता Z स्क्वेअर मायनस R स्क्वेअर, Z किती आला बघा तुमचा, Z इज इक्वल्स टू 200 स्क्वेअर मायनस R किती आला तुमचा 100 स्क्वेअर इक्वल टू काय असेल XL स्क्वेअर. ठीक आहे. इक्वेशन सॉल्व केलं तर आपल्याला मिळेल बघा XL इज इक्वल्स टू 100 इंटू √3, 100 इंटू √3 ओहम. ठीक आहे. XL ची व्हॅल्यू आपल्याला मिळाली. त्यानंतर बघा क्वेश्चनमध्ये आपल्याला विचारले व्हॉट विल बी द इंडक्टन्स, म्हणजे आपल्याला L कॅल्क्युलेट करायचं आहे. ठीक आहे. मग आता L कॅल्क्युलेट करता असेल आपल्याकडे बघा फॉर्म्युला आहे XL इज इक्वल्स टू काय लिहितो आपण, XL इज इक्वल्स टू ओमेगा इंटू L. बघा मग आता XL किती आला तुमचा 100 इंटू √3 इक्वल टू ओमेगा म्हणजेच काय लिहितो आपण 2 पाय इंटू F इंटू L. पण आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे इंडक्टन्स, म्हणजे L इक्वल टू काय लिहिणार तुम्ही 100 इंटू √3 अपॉन 2 पाय इंटू F इज इक्वल्स टू काय असेल L. बघा मग 100 इंटू √3 अपॉन 2 इंटू 3.14 इंटू फ्रिक्वेन्सी किती दिली AC साठी 50 इज इक्वल्स टू काय असेल L. ठीक आहे. तर हा प्रॉब्लेम सॉल्व केला तुम्हाला आन्सर मिळेल बघा L इज इक्वल्स टू 0.55 हेनरी. L इक्वल टू
0.55 हेनरी इज द आन्सर. ठीक आहे, म्हणजे तुमचा जो ऑप्शन असेल बघा, ऑप्शन असेल ऑप्शन नंबर फर्स्ट. ऑप्शन फर्स्ट इज द करेक्ट आन्सर. ठीक आहे, तर तुम्हाला दिल्या बघा, इंडक्टन्स आला आहे तुमचा, इम्पेडन्स आला आहे 200 ओम आणि इंडक्टन्स आलेला आहे 0.55 हेनरी. टेक अ स्क्रीनशॉट और राईट डाऊन द Okay student, then question number 2. Question is, time constant of the given circuit is tau if the battery is replaced by an AC source having voltage V equal to V0 cos omega t. The power factor of the circuit will be. तर आपल्याला विचारले what will be the power factor. ठीक आहे, सर्किट आपल्याला दिल्या बघा, इंडक्टर अँड रेजिस्टर कनेक्टेड टू द AC सोर्स L and R. ठीक आहे, काय सांगितलंय, इफ द बॅटरी इज रिप्लेस बाय एन AC सोर्स. आता बॅटरी समजा आपण AC सोर्सने रिप्लेस केली तर आपल्याला पॉवर फॅक्टर काय मिळणार आहे असा क्वेश्चन विचारलेला आहे. बघा मग आपल्याकडं बॅटरीसाठी ज्यावेळेस आपण टाऊ लिहित असतो तो तुमचा टाईम कॉन्स्टंट, त्याला आपण म्हणतो L/R. ठीक आहे, मग आपल्याला त्यांनी काय सांगितलं की विचारलं आहे आपल्याला व्हॉट विल बी द पॉवर फॅक्टर. मग पॉवर फॅक्टरचा फॉर्म्युला काय असतो आपल्याकडे बघा, पॉवर फॅक्टर इज इक्वल्स टू कॉस फाय इज इक्वल्स टू R/Z. ठीक आहे, मग त्यानुसार आपण जर का कॉस फाय आणि झेड म्हणजेच काय लिहितो आपण बघा, झेड इज इक्वल्स टू नथिंग बट R² प्लस XL². ठीक आहे, कारण की सर्किटमध्ये काय तुमचा फक्त इंडक्टन्स आहे, म्हणजे याचा अर्थ काय असेल बघा, कॉस फाय इज इक्वल्स टू काय लिहिलं आपण R/√R² आणि XL म्हणजेच काय लिहितो आपण ओमेगा इंटू L ब्रॅकेट स्क्वेअर. ठीक आहे, म्हणजेच कॉस फाय काय मिळेल बघा, कॉस फाय इक्वल टू R/√R² प्लस ओमेगा² L². ठीक आहे, म्हणजे आता इक्वेशन काय बघा, कॉस फाय इक्वल टू R/, समजा इक्वेशनला जर का मी आरने डिवाइड केलं, R² जर का आपण डिवाइड केलं तर आपल्याला इक्वेशन काय मिळेल बघा, R² प्लस ओमेगा² इंटू L² म्हणजेच काय मिळेल, कॉस फाय इज इक्वल्स टू R गेट कॅन्सल, दॅट इज 1 प्लस ओमेगा² L²/R². ठीक आहे, म्हणजेच कॉस फाय काय मिळेल बघा, R/√1 प्लस बघा इथं आता टाऊ म्हणजेच काय लिहितो आपण L/R, म्हणजेच हा काय असेल तुमचा बघा इथं काय मिळेल ओमेगा² इंटू काय असेल तुमचा टाऊ². ठीक आहे, फॉर्म्युला काय असेल बघा 1/1 प्लस ओमेगा² टाऊ². ठीक आहे, म्हणजे जे का तुमचा ऑप्शन असेल ऑप्शन नंबर 2 इज द करेक्ट आन्सर. ठीक आहे, आन्सर असेल त्याचा ऑप्शन 2. टेक अ स्क्रीनशॉट और मेक युअर ओन नोट्स. Okay student, then question number 3. Question number 3 is, the given graph shows variation with time in the source voltage and steady state current drawn by a series RLC circuit. ठीक आहे, बघा आपल्याला एक ग्राफ त्यांनी दिलेला आहे. ठीक आहे, आणि या ग्राफमध्ये 0. ठीक आहे, ग्राफ व्यवस्थित तुम्ही चेक करून घ्या. ओके स्टुडंट, बघा क्वेश्चन तुम्हाला विचारला याच्यात, द गिवन ग्राफ शोज अ व्हेरिएशन विथ टाइम इन द सोर्स व्होल्टेज अँड स्टेडी स्टेट करंट इन अ LCR सर्किट. तर क्वेश्चन आपल्या विचार बघा, विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट आर करेक्ट. फर्स्ट आहे
current lags the voltage. Second, resistance in the circuit is 250 into root 3 ohm. Reactance in the circuit is 250 ohm. And fourth, average power dissipated in the circuit is 20 into 2 root 3 ohm. ठीक आहे, म्हणजे आपल्याला सगळे पॉईंट काय करायचे आता चेक करायचे. ओके, बघा सुरुवातीलाच काय दिलं तुम्हाला की जे काय व्होल्टेज आहे बघा, द व्होल्टेज ॲट टाइम टी इक्वल टू 0. ठीक आहे, ॲट टाइम टी इक्वल टू 0 तर व्होल्टेज तुमचं किती आहे 100. ठीक आहे, व्होल्टेजची व्हॅल्यू किती दिली, व्ही इक्वल टू 100 व्होल्ट ॲट टाइम टी इक्वल टू 0. मग आता जर का टी इक्वल टू 0 असेल तर आपल्याकडे फॉर्म्युला बघा व्होल्टेजसाठी व्ही इक्वल टू V0 साईन ओमेगा टी. ठीक आहे, मग आपण जनरल फॉर्म काय लिहितो ओमेगा टी प्लस फाय. ठीक आहे, मग आता बघा आपल्याला व्ही किती दिला आहे, व्ही इक्वल टू 100 व्होल्ट. त्यानंतर V0 म्हणजे काय आपली मॅक्झिमम व्हॅल्यू. आता मॅक्झिमम व्हॅल्यू किती तर बघा मॅक्झिमम व्हॅल्यू इज 200, दॅट इज 200 इंटू साईन ओमेगा टी प्लस फाय. ठीक आहे, पण ॲट टाइम टी इक्वल टू 0 आपल्याला सांगितलं म्हणजे इक्वेशन काय मिळेल बघा 100 इज इक्वल्स टू 200 इंटू साईन फाय. ठीक आहे, याच्याने आपल्याला फाय कॅल्क्युलेट करता येईल. तो किती असेल बघा 100/200 इज इक्वल्स टू साईन फाय, दॅट इज फाय इज इक्वल्स टू साईन इनवर्स ऑफ 1/2. ठीक आहे, येईल तो साईन इनवर्स 1/2, 0 0 गेट कॅन्सल, दॅट इज फाय इज इक्वल्स टू 1/2. बघा मग आता साईन इक्वल टू फाय म्हणजेच फाय इक्वल टू आपल्याला काय मिळेल थोडक्यात फाय इक्वल टू π/6. मग आता जो का तुमचा इनिशियल फेज आहे, ठीक आहे, इनिशियल फेज व्होल्टेज आलं तुमचं π/6, त्याला आपण म्हणू इनिशियल फेज. ओके, त्यानंतर आपल्याला बघा म्हणजे आता काय सांगतो आपण की ह्या इक्वेशनमध्ये काय तुमचा जो काय करंट आहे, द करंट इज लॅग्स बाय द व्होल्टेज बाय π/6. ठीक आहे, म्हणजे तो करंट किती आहे ना तुमचा करंट इज लॅग्स बाय π/6. ओके स्टुडंट, बघा म्हणजे काय सांगतो आपण करंट काय असेल तुमचं लॅग्स बाय π/6. बघा मग आता इथं दिलं तुम्हाला मॅक्झिमम करंट म्हणजे आपल्याला आय मॅक्स दिलेला आहे. मॅक्झिमम करंट किती आहे, मॅक्झिमम करंट इज 400 अँपियर. ठीक आहे, मॅक्झिमम करंट दिला तुम्हाला 400 मिली अँपियर. ॲट दॅट टाईम द मॅक्झिमम व्होल्टेज व्ही मॅक्स किती बघा तुमचा व्ही मॅक्स इज इक्वल्स टू 200 व्होल्ट. मग आपल्याला इम्पेडन्स विचारला, इम्पेडन्सचा फॉर्म्युला काय असतो आपल्याला माहिती, इम्पेडन्स इज इक्वल्स टू V0/I0. ठीक आहे, मग V0 किती दिला आहे तुम्हाला बघा V0 इज नथिंग बट 200 अपॉन करंट किती दिला आहे तुम्हाला 400 मिली अँपियर, दॅट इज 400 इंटू 10⁻³ वी गेट 500 ओहम. ठीक आहे, बघा इम्पेडन्स किती आला तुमचा 500 ओहम. त्यानंतर बघा मग आपल्याकडं आता आपल्याला कॉस फाय माहिती आहे, कॉस फाय इज इक्वल्स टू पॉवर फॅक्टर म्हणजे काय असतो आपण लिहितो कॉस फाय इक्वल टू R/Z. ठीक आहे, मग आता R/Z बघा कॉस फाय किती आला तुमचा कॉस फाय इज नथिंग बट π/6. ठीक आहे, त्यामध्ये कॉस π/6 जर का आपण टाकला म्हणजे कॉस π/6 इज इक्वल्स टू आपल्याला मिळेल R/Z किती आला तुमचा 500. ठीक आहे, कॉस 5/6 म्हणजेच किती आला तुमचा √3/2. ठीक आहे, हा किती असेल तुमचा √3/2 इज इक्वल्स टू R/500, दॅट इज R इज इक्वल्स टू √3 इंटू 500 डिवाइड बाय किती असेल बघा √3. आपल्याला R कॅल्क्युलेट करायचं आहे म्हणजे √3 इंटू 500 टोटल कॅल्क्युलेशन केलं तुम्हाला मिळेल बघा R इज इक्वल्स टू 250 इंटू √3. ठीक आहे, बघा R आपल्याला मिळाला 250 इंटू √3. त्यानंतर tan phi इज इक्वल्स टू आपल्याकडे फॉर्म्युला tan phi इज इक्वल्स टू x/r किंवा आपण XL/r इक्वेशन लिहित असतो. ठीक आहे, पायची व्हॅल्यू किती आपल्याकडे पाय इज इक्वल्स टू पाय इक्वल tan π/6 डिवाइड बाय r. त्याच्याने आपल्याला मिळेल बघा x किती मिळेल मग 1/√3 इज इक्वल्स टू x/r, दॅट इज x इज इक्वल्स टू r/√3. मग r ची व्हॅल्यू किती आली बघा 250 इंटू √3/√3 कॅन्सल, दॅट इज 250 ओम. ठीक आहे, x मिळाल तुम्हाला 250 ओम. त्यानंतर ॲव्हरेज पॉवर. ठीक आहे, मग ॲव्हरेज पॉवर जर का आपल्याला कॅल्क्युलेट करायची असेल तर ॲव्हरेज पॉवरचा फॉर्म्युला काय लिहितो आपण IRMS इंटू VRMS इंटू कॉस फाय. ठीक आहे, बघा मग IRMS तुमचा किती आला आता IRMS इज नथिंग बट 400 इंटू 10⁻³ इंटू VRMS किती तुमचा VRMS दिला आहे तुम्हाला
200 अपॉन √3. ठीक आहे, म्हणजे आपण डायरेक्टली आन्सर लिहूया. बघा किती लिहितं, तो असेल तुमचा 400 इंटू 10⁻³ डिवाइड बाय किती असेल √2 इंटू 200 अपॉन √2 इंटू √3/2. ठीक आहे, सगळं कॅल्क्युलेशन केलं तुम्हाला आन्सर मिळेल बघा 20 इंटू √3 वॅट. ठीक आहे, मग आता इथं जे काय आपण ऑप्शन चेक केले बघा, त्याच्यामध्ये ऑप्शन नंबर फर्स्ट तुम्हाला दिलं त्यांनी करंट लॅग्स बाय द व्होल्टेज. बघा मग इथं करंट तुमचा लॅग्स बाय व्होल्टेज आहे, म्हणजे ऑप्शन नंबर फर्स्ट ही करेक्ट आहे. सेकंड रेजिस्टन्स इन द सर्किट इज 250. रेजिस्टन्स तुमचा किती आला बघा, रेजिस्टन्स इज 250 इंटू √3. ओके, हे पण ऑप्शन करेक्ट आहे. रिॲक्टन्स इन द सर्किट, रिॲक्टन्स आला तुमचा 250, हे इक्वेशन करेक्ट आहे. ॲव्हरेज पॉवर डिसिपेटेड इन द सर्किट इज 20 इंटू √3, म्हणजे हे पण ऑप्शन काय तुमचं करेक्ट आहे. म्हणजे क्वेश्चन नंबर 3 साठी जे काय तुमचं ऑप्शन असेल ते असेल ऑप्शन 4. दॅट इज ऑल क्वेश्चन्स आर करेक्ट. ठीक आहे, टेक अ स्क्रीनशॉट और मेक युअर ओन नोट्स. ओके स्टुडंट, देन क्वेश्चन नंबर 4 बघा. क्वेश्चन नंबर 4मध्ये जो काय क्वेश्चन दिला आहे तो इनकम्प्लीट क्वेश्चन आहे, त्यामुळे आपण तो सॉल्व करणार नाही. त्यानंतर आहे क्वेश्चन नंबर 5. क्वेश्चन नंबर 5 क्वेश्चन इज द ग्राफ शोज करंट वर्सेस व्होल्टेज इन अ सिरीज LCR सर्किट. द ॲरो इंडिकेट द डायरेक्शन दॅट गिव्स कर्व इज ड्रॉन ॲज टाइम प्रोग्रेसेस इन दिस प्लॉट. ठीक आहे, तर बघा क्वेश्चनमध्ये आपल्याला ऑप्शन दिले करंट लॅग्स द व्होल्टेज बाय अबाउट 90 डिग्री, करंट लीड्स द व्होल्टेज बाय अबाउट 90 डिग्री, करंट अँड व्होल्टेज आर इन अ फेज अँड करंट अँड व्होल्टेज आर 180 डिग्री आउट ऑफ द फेज. ठीक आहे, तर बघा त्याच्यामध्ये ऑप्शन फर्स्ट असेल तुमचा करंट लॅग्स द व्होल्टेज बाय अँड अबाउट 90 डिग्री, ऑप्शन नंबर फर्स्ट. त्यानंतर नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर 6. क्वेश्चन 6 है an alternating EMF of angular frequency omega is applied across the inductance. The instantaneous power developed in the circuit has an angular frequency. बघा आपल्याला angular frequency काय केली आहे विचारलेली. ओके, बघा मग आपल्याकडं फॉर्म्युला आहे V इक्वल टू, जनरली आपण फॉर्म्युला असतो V इक्वल टू V0 इंटू साईन ओमेगा टी. ठीक आहे, पण आपल्याला काय सांगितले त्यांनी की आपल्याला त्यांनी इंडक्टन्स सांगितलं. इंडक्टन्ससाठी आपल्याला करंट माहिती कसा असतो, इट इज ऑलवेज लॅग्स बिहाइंड. ठीक आहे, जर का तुमचा लॅग्स बिहाइंड असेल म्हणजे याचा अर्थ काय असेल I0 इंटू साईन ओमेगा टी मायनस π/2. ठीक आहे, हे आपल्याला माहिती काय असेल तो करंट इज लॅग्स बिहाइंड बाय π/2. म्हणजे त्याचा अर्थ हे इक्वेशन आपल्याला लिहिता येईल बघा I0 इंटू कॉस ओमेगा टी. ओके, त्यानंतर आपल्या क्वेश्चन विचारले व्हॉट विल बी द पॉवर. मग पॉवर जर का आपल्याला जे असेल पॉवर इक्वल टू काय लिहितो आपण V इंटू I इंटू कॉस फाय. ठीक आहे, मग आता पॉवरचं जर काही इक्वेशन तुमचं ते असं तुमचं V इंटू I म्हणजे काय लिहिणार बघा तुम्ही V किती तुमचा V0 इंटू साईन ओमेगा टी आणि तुमचा करंट किती बघा I0 इंटू कॉस ओमेगा टी. ठीक आहे, म्हणजे काय लिहिणार तुम्ही V0 इंटू I0 साईन ओमेगा टी इंटू कॉस ऑफ ओमेगा टी. मग आपल्याकडे साईन ओमेगा टी इंटू कॉस ओमेगा टीचं एक रिलेशन आहे बघा, त्याला आपण असं लिहिता येईल आपल्याला साईन 2 थीटा इज इक्वल्स टू 2 साईन थीटा इंटू कॉस थीटा. ठीक आहे, म्हणजे इक्वेशनला जर का मला 2 जर का लिहायचं असेल तर मला इक्वेशन असं लिहिता येईल V0 इंटू I0 अपॉन 2 इंटू साईन 2 ओमेगा टी. ठीक आहे, V0 इंटू I0 अपॉन 2 इंटू साईन 2 ओमेगा टी. हे जर काही इक्वेशन आपण रिप्रेझेंट केलं त्याच्यावर आपल्याला असं लक्षात येईल की जी काय फ्रिक्वेन्सी ती फ्रिक्वेन्सी किती येईल तुमची 2 ओमेगा. दॅट इज फ्रिक्वेन्सी इज 2 ओमेगा. देअरफॉर ऑप्शन नंबर 4 इज द करेक्ट आन्सर. ऑप्शन नंबर 4. Okay student, then question number 7.
Question is, the self inductance of a choke coil is 10 millihenry. बघा सेल्फ इंडक्टन्स दिला तुम्हाला L इक्वल टू 10 millihenry when it is connected with 10 volt DC. ठीक आहे, बघा जस इट इज कनेक्टेड when 10 volt DC, then loss of power is 20 watt. ठीक आहे, जी काय पॉवर लॉस आहे किती दिली तुम्हाला 20 watt. When it is connected with 10 volt AC, when it is connected with 10 volt AC, at that time the power loss is 10 watt. Then power loss is 10 watt. The frequency of AC source is, फ्रिक्वेन्सी काय केली आपल्याला फाइंड आउट करायची. ठीक आहे, मग आता या क्वेश्चनमध्ये बघा तुम्हाला काय काय दिले. सगळ्यात पहिले आपण DC साठी पहिले कॅल्क्युलेशन करूया फॉर DC. ठीक आहे, DC साठी जर का आपल्याला पहिले रेजिस्टन्स कॅल्क्युलेट करायचा असेल, रेजिस्टन्ससाठी फॉर्म्युला असेल आपल्याकडे बघा R इक्वल टू V²/P. ठीक आहे, बघा मग आपल्याला व्होल्टेज किती दिले आहे, व्होल्टेज इज 10 व्होल्ट इंटू 10 डिवाइड बाय पॉवर किती आहे 20 वॅट. ठीक आहे, म्हणजे तुमचा DC साठी जो काय रेजिस्टन्स आला असेल तो असेल तुमचा 5 ओहम. ओके, त्यानंतर ज्यावेळेस AC सोर्स आहे, ठीक आहे, AC सोर्ससाठी आपण जी काय पॉवर आहे, पॉवरचं इक्वेशन आपण लिहित असतो बघा, पॉवर इक्वल टू V इंटू I इंटू कॉस फाय. ठीक आहे, मग आता P इज इक्वल्स टू, V म्हणजेच कसं लिहिणार आपण, V इज नथिंग बट तुमचा तो लिहिणार आपण V इंटू I कसं लिहिणार V/Z आणि हा लिहितो आपण R/Z. ठीक आहे, फॉर्म्युले तुम्हाला सगळ्यांना माहिती असतील. V ॲज इट इज, I म्हणजे व्होल्टेज अपॉन टोटल इम्पेडन्स, त्यानंतर कॉस फाय म्हणजे R/Z. ठीक आहे, जी काय पॉवर आहे बघा इक्वेशन येईल तुमचा पॉवर इज इक्वल्स टू V² इंटू R/Z². ठीक आहे, बघा मग इथं आपल्याकडे कोणकोणत्या व्हॅल्यूज दिलेल्या आहे. Z² आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे, V² इंटू R अपॉन काय असेल P. V किती दिला आहे तुम्हाला, व्होल्टेज इज फॉर 10 व्होल्ट, 10 इंटू 10. त्यानंतर रेजिस्टन्सची व्हॅल्यू तुम्हाला किती दिली बघा 5. ॲट दॅट टाइम पॉवर लॉस इज 10 वॅट. ठीक आहे, 10 गेट कॅन्सल, दॅट इज 50. Z² इज इक्वल्स टू 50 ओहम. ठीक आहे, मग आता Z² आला तुमचा 50 ओहम, पण आपल्याला विचारलं आहे त्यांनी व्हॉट विल बी द फ्रिक्वेन्सी. मग आता फ्रिक्वेन्सी जर का आपल्याला कॅल्क्युलेट करायची असेल तर बघा आपल्याकडे इम्पेडन्सचा फॉर्म्युला आहे Z इक्वल टू √R² प्लस XL². ओके, म्हणजे Z² इक्वल टू काय तुम्ही Z² इक्वल टू R² प्लस XL², म्हणजे Z² मायनस R² इक्वल टू काय त्याला आपल्याला XL². Z² किती आला बघा तुमचा, Z² इज 50 मायनस R² म्हणजे किती, 5चा स्क्वेअर किती येईल 25 इज इक्वल्स टू त्याला आपल्याला XL². ठीक आहे, म्हणजे किती येईल बघा तो, हा सॉल्व केला तर येईल तुमचा 25 इज इक्वल्स टू XL², दॅट इज XL इज इक्वल्स टू किती असेल 5. ओके, XL मिळाला तुम्हाला 5, पण आपल्याला विचारले व्हॉट विल बी द फ्रिक्वेन्सी. मग फ्रिक्वेन्सी काय लिहितो आपण, XL इज इक्वल्स टू ω/L. XL ला तुमचा 5, हा असेल तुमचा 2π इंटू F इंटू काय असेल L. ठीक आहे, आपल्याला विचारले व्हॉट विल बी द फ्रिक्वेन्सी. फ्रिक्वेन्सी फॉर्म्युला असेल फ्रिक्वेन्सी F इज इक्वल्स टू 5 अपॉन 2π इंटू L. ओके, 2π इंटू L. फ्रिक्वेन्सी 5 डिवाइड बाय 2 इंटू 3.14 इंटू इंडक्टन्स किती दिला तुम्हाला 10 मिलीहेनरी, 10 इंटू 10⁻³ therefore frequency will be, after calculation it get 80 hertz. Frequency is 80 hertz. Hope you are understanding. Okay student, then next question number 8. Question is, an inductance L, a capacitance C and resistance R may be connected to an AC source of an angular frequency omega in 3 different combinations, that is RC, RL and LCR in a series. Assume that omega L is equals to 1 upon
ओमेगा सी, म्हणजे त्याचा अर्थ काय दिला आपल्याला एक्स एल इक्वल काय सांगितलं आहे एक्स सी द पॉवर ड्रॉन बाय द 3 कॉम्बिनेशन्स P1, P2 अँड P3 रिस्पेक्टिवली. ठीक आहे, बघा आता आपल्याला माहिती जो का पॉवर फॅक्टर असतो, द पॉवर फॅक्टर काय लिहितो आपण cos phi इज इक्वल्स टू R अपॉन Z. ठीक आहे, म्हणजे याचा अर्थ काय सांगतो आपण, जर का तुमचा Z मिनिमम असेल, ठीक आहे, इफ Z इज मिनिमम ॲट दॅट टाइम वी गेट द रेझोनन्स, त्याच आपल्याला काय मिळतो रेझोनन्स. मग जर का रेझोनन्स आपल्याला मिळत असेल त्याचा आणि सांगता काय सांगितलं आपल्याला ओमेगा इक्वल टू काय लिहितो आपण 1 अपॉन ओमेगा सी, म्हणजे याचा अर्थ काय जो काय झेड आहे दिस झेड इज इक्वल इन एक्सेल अँड एक्सी. ठीक आहे, म्हणजे का तुमचं एक्सेल अँड एक्सी म्हणजे थोडक्यात आपण लिहितोय की जो का तुमचा LR सर्किट असेल आणि जे काय RC सर्किट असेल त्याच्यामध्ये कसा असेल तो सेम असेल. म्हणजे याचा अर्थ काय जी काय तुमची पॉवर असेल दिस पॉवर P1 इज इक्वल्स टू काय तुमची P2 इज लेस दॅन P3. ठीक आहे, म्हणजे जी काय पॉवरचं जे काय कॉम्बिनेशन तुमचं या फॉर्ममध्ये असेल P1 इक्वल टू P2 ग्रेटर दॅन P3, दॅट इज ऑप्शन नंबर 2. ऑप्शन इज 2. Then question number 9, question is in LC circuit the capacitor has maximum charge Q0, the value of di upon dt. ठीक आहे, बघा क्वेश्चन दिलं तुम्हाला इंडक्टन्स दिला आहे L, त्यानंतर कॅपॅसिटर दिलेला आहे तुम्हाला C विच इज कनेक्टेड टू एन, देन व्हॉट विल बी द मॅक्झिमम व्हॅल्यू दॅट इज di अपॉन dt. ठीक आहे, आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. बघा मग आता di अपॉन dt आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. आपल्याकडं फॉर्म्युला आहे बघा I इक्वल टू इन टर्म्स ऑफ Q, तो लिहिणं आपण Q0 इंटू ओमेगा इंटू साईन ओमेगा टी. ठीक आहे, बघा जो का तुमचा करंट असेल तो करंट काय लिहिणं आपण Q0 इंटू ओमेगा इंटू साईन ओमेगा टी, दॅट इज इन टर्म्स ऑफ चार्ज. आपल्याला विचारते नाही व्हॉट विल बी द di अपॉन dt. di अपॉन dt काय लिहिलं बघा Q0 इंटू ओमेगा स्क्वेअर कॉस ऑफ ओमेगा टी. ठीक आहे, ओमेगा स्क्वेअर इंटू कॉस ऑफ ओमेगा टी. म्हणजे याचा अर्थ काय सांगतो आपण की जे काय तुमचं इक्वेशन आहे हे जर का तुमचं di अपॉन dt हे तुमचं मॅक्झिमम कधी असेल ज्यावेळेस तुमचा कॉस हे असेल त्यावेळेस की मी इक्वेशन मिळेल तुम्हाला Q0 इंटू ओमेगा स्क्वेअर, म्हणजे जे काय ऑप्शन असेल तुमचं ते असेल Q0 अपॉन L इंटू सी. देअरफॉर ऑप्शन नंबर फर्स्ट इज द करेक्ट आन्सर. ऑप्शन नंबर फर्स्ट इज द correct answer for question number 9. Okay student, then last question for the today's lecture. Question number 10. In the LC circuit shown in the figure, the current is in the direction shown in the figure and charges on the capacitor plate have sign shown in the figure at the same time किंवा at this time काय असणार बघा, current as well as Q is increasing, current as well as Q decreasing, I is increasing but Q is decreasing, I is decreasing but Q is increasing. ठीक आहे, बघा म्हणजे इथं तुमचं LC ऑसिलेशनचा एक पॉईंट आहे की LC ऑसिलेशनमध्ये काय होणार आहे की जसं तुमचा करंटच्या डायरेक्शननुसार काय होणार तुमचं की त्या ठिकाणी करंट काय होत जाईल इन्क्रीज होत जाईल आणि चार्ज काय होत जाणार तुमचा डिक्रीज होत जाणार आहे, म्हणजे ऑप्शन नंबर काय असेल तुमचा 3. ओके स्टुडंट, तर आज आपण एक्सरसाइज नंबर 3चे फर्स्ट टू 10 क्वेश्चन्स काय केले आपण सॉल्व केले. पुढच्या लेक्चरमध्ये आपण याच्या नेक्स्ट जे काय क्वेश्चन्स असतील ते काय करणार आपण सॉल्व करणार आहे. थँक्यू.